तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका IPO बद्दल, ज्याची सध्या खूप जास्त चर्चा मार्केटमध्ये आहे। आणि मित्रांनो, तो IPO कोणता आहे? तो IPO आहे ओलाचा IPO। सो मित्रांनो, ओला ही जी कंपनी आहे ती ई-व्हेइकल्स बनवणारी कंपनी आहे। तर तुम्हाला माहितीच असेल, सध्या मार्केटमध्ये ह्या IPOची खूप जास्त चर्चा होत आहे। IPO ओपन झाल्याबरोबर शेकडो टक्क्यांचे रिटर्न्स मिळतील, अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। सो त्यामध्ये किती तथ्य हे आपण ह्या ठिकाणी तपासून पाहणार आहोत। पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सो मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि त्यांनाही आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी या ठिकाणी मिळेल। तुम्ही येता व्हिडिओ पाहता, पण चॅनलला म्हणावा तसा प्रतिसाद या ठिकाणी तुमचा मिळताना दिसत नाहीये। सो मित्रांनो, असं कसं चालेल? तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राइब अत्यंत माझ्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे। सो मित्रांनो, सध्या तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे। सो चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला या ठिकाणी प्रेरणा द्या। तर चला, जास्त वेळ न दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया। सो काही दिवसांआधी एक IPO आला होता मित्रांनो, तुनवाल ई मोटर्स IPO। ह्याबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि त्याला चांगले व्ह्यूज सुद्धा होते। आणि मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती कंपनी सुद्धा काय करते? जे काम ओला करते तेच काम ही कंपनी करते, म्हणजेच ई-व्हेइकल बनवते। चांगले रिटर्न्स मिळण्याची एक्सपेक्टेशन होती। 59 रुपीजचं ह्याचं काय होतं? प्राईज होतं, बिडिंग प्राईज होतं। पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्याची जी काही लिस्टिंग झाली ती 64 रुपयांवर झाली। आणि लिस्टिंग झाल्याबरोबर ह्याच्यामध्ये काय झालं? कंटिन्युअसली 4 दिवस ह्या ठिकाणी लोअर सर्किट लागताना आपल्याला दिसलं। आणि सध्या हा स्टॉक जो आहे मित्रांनो 52 रुपीजवर ह्या ठिकाणी ट्रेड करतोय। अर्थातच लॉंग टर्ममध्ये मित्रांनो हा स्टॉक ह्या ठिकाणी रिकव्हरी करेल, त्यात काही शंका नाही आहे। पण इतके चांगले फंडामेंटल्स असून सुद्धा ह्या स्टॉकने काय केलेलं आहे? आपल्याला पूर्णतः ह्या ठिकाणी डिसअपॉइंट केलेलं आहे। सो मित्रांनो, आता आपण ओलाबद्दल चर्चा करूया की ओला आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याच्यावर ह्या ठिकाणी खरे उतरू शकतो का? सो मित्रांनो, आता जर ओलाचा जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी ओलाचा तुम्ही बघू शकता की जे काही ओपनिंग प्राइस आहे, म्हणजे जे काही ओपनिंग डेट आहे ती आहे 2 ऑगस्ट। म्हणजे 2 ऑगस्टला IPO ओपन होईल, 6 ऑगस्टला IPO काय होईल? ह्या ठिकाणी बंद होईल। आता लिस्टिंग डेट मित्रांनो 9 ऑगस्ट ह्या ठिकाणी असणार आहे। आणि 72 रुपये ते 76 रुपये ही याची काय असणार आहे? प्राइस बँड ह्या ठिकाणी असणार आहे। आणि ह्या ठिकाणी मित्रांनो जो लॉट साईज असणार आहे ती कितीची असणार आहे? 195 शेअर्सची ह्या ठिकाणी काय असणार आहे? लॉट साईज ह्या ठिकाणी असणार आहे। अर्थातच हा मित्रांनो जो काय IPO आहे तो SME IPO नाही आहे, त्यामुळे 15,000 रुपये जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या IPO साठी काय करू शकता? अप्लाय ह्या ठिकाणी करू शकता। आता खाली जर मित्रांनो आपण गेलो तर आणखीन ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते आपण पाहण्याची संधी आपल्याला मिळेल। आता ह्या ठिकाणी फंडामेंटल्स मला एकदम ह्या ठिकाणी निराशाजनक वाटले। आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघू शकता की रिव्हेन्यू जो आहे तो कंपनीचा ह्या ठिकाणी वाढत चाललेला आहे, पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे जो काही प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी घटत चाललेला आहे। म्हणजे कंटिन्युअसली कंपनी काय आहे? लॉसेसमध्ये आहे। 199 कोटींचा लॉस होता 2021 साली आणि आता जो लॉस आहे तो 1584 कोटींचा लॉस ह्या कंपनीला ह्या ठिकाणी भोगावा लागलेला आहे। अर्थातच रिझर्व्ह सुद्धा ह्या ठिकाणी मायनस आहेत आणि बॉरोइंगचा जर विचार केला तर कर्ज कंटिन्युअसली कंपनीवर वाढत चाललेले आहेत। म्हणजे अत्यंत वीक फायनान्शियलचं दर्शन ह्या ठिकाणी होताना दिसत आहे। आता इतर गोष्टी तर बघायची काही गरजच नाही आहे, कारण अर्थातच कंपनीचा प्रॉफिट नाही आहे म्हटल्यावर प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा पॅट मार्जिन जे आहे त्याबद्दल आता विचार करण्यात त्याबद्दल काही अर्थ नाही आहे। आता जर आपण विचार केलात इतर गोष्टींचा म्हणजे ग्रे मार्केट प्राईसचा, तर ग्रे मार्केट प्राईसमध्ये तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात। आता इथे तुम्ही बघू शकता की ग्रे मार्केट प्राईस 21.71% ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। म्हणजे लिस्ट झाल्याबरोबर 21% रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात असं ह्या ठिकाणी जे काही जाणकार आहेत त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे हे जे काही इंटिमेशन आहे ते फक्त आणि फक्त ग्रे मार्केटच्या प्राईजवरती दिलं गेलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्यावेळेला आपण तुनवान मोटर्सचा ह्या ठिकाणी IPO पाहिलेला होता तेव्हा सुद्धा जे ग्रे मार्केट प्राईज होतं ते चांगल्या पद्धतीने ओपन होईल असं ह्या ठिकाणी अनुमान लावण्यात आलेला होता। पण झालं काय? IPO ओपन झाला चांगल्या प्राईजने, पण ह्या ठिकाणी बायर्सच कोणी ह्या ठिकाणी अवेलेबल नव्हते बाय करण्यासाठी, त्यामुळे लोअर सर्किट ह्या ठिकाणी लागताना आपल्याला दिसलं। ह्या IPOच्या बाबतीत ही तशी होण्याची शंका ह्या ठिकाणी नाकारता येत नाही आहे। सो मित्रांनो, बेटर राहील की ह्या IPO पासून तुम्ही लांब राहा, कारण हे बघा कदाचित असंही होईल की हा 100% रिटर्न देईल, काही सांगता येत नाही। कारण मार्केटमध्ये सध्या काय होतं आहे ते काहीच म्हणजे त्याला सुगावं लागत नाही। म्हणजे चांगले IPO बाद पद्धतीने ओपन होत आहेत आणि बाद IPO चांगल्या पद्धतीने ओपन होत आहेत। सो अशा पद्धतीचं काही मित्रांनो सट्टेबाजी ह्या ठिकाणी IPOमध्ये होताना आपल्याला दिसत आहे। सो हा IPO सुद्धा पॉझिटिव्ह ओपन होऊ शकतो, पण माझ्या मते मला कॉन्फिडन्स येणार नाही की ह्या IPOसाठी मी अप्लाय करावं। आणि तुम्ही ही IPOला अप्लाय नाही केलं तर चालेल, कारण ह्याची ओपनिंग कशी होईल काही सांगू शकत नाही। कदाचित पॉझिटिव्ह ओपनिंग सुद्धा होईल, कारण पब्लिकमध्ये ह्या कंपनीचं खूप जास्त नाव आहे, त्यामुळे
ओव्हर सबस्क्रिप्शनमुळे ह्याचं काय होऊ शकतं, चांगलं लिस्टिंग होऊ शकतं, पण फंडामेंटल्समुळे चांगलं ह्याचं लिस्टिंग होईल ह्याची काहीही गॅरंटी नाही आहे. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.